या कार्यक्रमाच्या शेवटी मला आपले सर्व पाहुणे आहेत त्यांना विचारायचं, अरविंद सावंत तुमच्यापासून काय उपाय आहे, हे कसं थांबवायचं? मला माहिती आहे तुम्ही, वंदनाताई, विकास मटकरी किंवा कुमार सप्तर्षी सगळे सुशिक्षित सभ्य माणसं आहात, आपण का गुन्हेगारांच्या हातात हा समाज सोपवतोय? मी मगा म्हणालो ना, निवडणुका मुळात मला वाटतं वंदनीय शिवसेना प्रमुख नेहमी सांगत असतात, भ्रष्टाचाराची सुरुवात निवडणुकीतून आहे असं ते नेहमी म्हणतात. आता भ्रष्ट मार्गाने निवडून येणं, गुन्हेगार उमेदवारांना उमेदवारी देणं म्हणजे सुद्धा भ्रष्टपणा आहे असं मी स्वतः समजतो. हे का घडतंय? पुन्हा मागाशी म्हणाल्याप्रमाणे इलेक्टिव्ह मेरिट. आता याला दोन मार्ग आहेत. एक मार्ग, समाजानं सुद्धा अशांच्या पाठी उभं राहतं कामा नये, म्हणजे मतदार सुद्धा जबाबदार. एक दुसरी गोष्ट काय होते, तो काय बिचारा करेल, तो इतका भयभीत असतो. मी सिंधुदुर्गामध्ये हा अनुभव घेतला की गावांगावामध्ये टोळ्यावर बसल्या, ती इतकी भयभीत लोक की काय करायचं काय, आपण कोण माणसं कुठून आली गावात, आमच्या मारतील. आणि त्यांना जनतेला मुळात आपलं संरक्षण होईल का याचं भय आहे. ते ज्या दिवशी याबाबतीत निर्भय होतील तेव्हा जनता सुद्धा अशा लोकांना मतदान करणार नाही. मुळात जनता आजही निर्भय नाही. आपण कितीही निवडणुकांचे प्रचार लावतो, निर्भय आणि निर्भीडपणे मतदान करा, वस्तुस्थिती तशी नाही. जनता घाबरते, आमिषांना बळी पडते, अनेक वेळा हे गुन्हेगार पैसे वाटतात, अनेक गोष्टी वाटतात. हे तितकं सत्य आहे. घाबरते आणि आमिषांना बळी पडते, सुद्धा बळी पडते. म्हणजे मी तुम्हाला आज मी ते वर्तमानपत्र आणलं नाही, उमरीमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीला राज्याचे मुख्यमंत्री फिरले. महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यानंतर गेल्या 50 वर्षात कधी राज्याचा मुख्यमंत्री छोट्या नगरपालिकांच्या निवडणुकांच्या प्रचाराला फिरताना मी पाहिलेलं नाही. मला अनुभव नाही, मला माहिती नाही. राज्याचे मुख्यमंत्री फिरतायत, उपमुख्यमंत्री फिरतायत आणि सांगतात की मी राज्याचा मुख्यमंत्री आहे, मी राज्याचा नगरविकास मंत्री म्हणून मला मतदान करा. दुसऱ्या दिवशी अजित पवार येतात, ते असतील नगरविकास मंत्री आणि मुख्यमंत्री, पण मी राज्याचा अर्थमंत्री आहे म्हणून मला मतदान करा. आता या दोघांच्या चुरचीमध्ये रात्रोज पैसे वाटण्याचा कार्यक्रम सुरू होतो. त्या पैसे वाटपामध्ये मी किती देतो त्याच्या दिवशी दुसऱ्या दिवशी हे देतात. आणि उमरी, नांदेड जिल्ह्याचा पण मी संपत्ती, ते उमरी नगरपालिकेमध्ये 100% राष्ट्रवादी जिंकून आली, 17 जागा जिंकून आल्या. दुसऱ्या दिवशी कॉमेंट्स आल्या, प्रतिक्रिया आली. राजूरकर नावाचे आमदार काँग्रेसचे आहेत, त्यांनी प्रतिक्रिया दिली, हा धनशक्तीचा विजय आहे. काय आहे सांगा मला. ही लोकशाही आघाडीमध्ये असलेले दोन पक्षाचे नेते सुद्धा असंच एकमेकांविषयी बोलतात. आणि आता तुम्ही पाहिलं की दहशतवादाच्या संदर्भात नारायण राणे काय बोलत होते आणि अजित पवार काय बोलत होते. फार दुर्दैवी चित्र आहे, अत्यंत व्यथित करणारे चित्र.